नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी पोलीस स्टेशन हद्दीतील खंडाळा डोंबरी गावामध्ये राहणाऱ्या 60 वर्षीय सेवानिवृत्त सिंचन विभागाच्या कर्मचाऱ्याची रविवारी रात्री अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली, ज्यामुळे गावामध्ये शोककळा पसरली आहे। मिळालेल्या माहितीनुसार खंडाळा डोंबरी गावातील रहिवासी हिरालाल लक्ष्मण पुरे हे त्यांच्या मित्रासह शंकरपट पाहण्यासाठी उमरेडला गेले होते। उमरेडहून सर्व मित्र परतले, ज्यामध्ये हिरालाल पुरे वगळता सर्व मित्र गावी गेले होते, तर हिरालाल पुरे हे त्यांची मोटारसायकल घेण्यासाठी आसू धाबाच्या विरुद्ध दिशेने असलेल्या चहाच्या दुकानात गेले होते। त्या दुकानाजवळ अज्ञात हल्लेखोरांनी हिरालाल पुरे यांच्यावर हल्ला केला। टेकाडी पाटबंधारे विभागात काम करणारे हिरालाल पुरे यांचा मृतदेहही राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वर पारशिवनी कन्हान पोलीस ठाण्याच्या दरम्यान असलेल्या कालव्याखाली आढळून आला। घटनेबाबत अतिरिक्त पोलीस अधीक्षक रमेश धुमड आणि पारशिवनी पोलीस ठाण्याचे प्रभारी राजेश थोरात हे त्यांच्या पथकासह घटनास्थळी पोहोचले। मृतकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कामठी उपजिल्हा रुग्णालयामध्ये पाठवण्यात आला आहे। पारशिवनी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे। प्रतिनिधी अजय मेहरकुळे, रामटेक, नागपूर, NTV न्यूज मराठी।